आज सातपुड्याच्या कुशीतील पाल येथे सातपुडा जंगल सफारीचं आदरणीय आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊंनी उद्घाटन केलेलं आहे। अत्यंत चांगला हा सातपुड्याची जंगल सफारी असणार आहे। निसर्गाचा आनंद आपल्या सगळ्यांना या निमित्ताने घेता येणार आहे। माझी या निमित्तानं या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आप सर्वांना विनंती आहे की आपण नक्की या पाल येथे या सातपुड्या जंगल सफारीचा आपण आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, हीच आपल्याला विनंती आहे। पाल अभयारण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचं पाहायला मिळालं। सामाजिक वनीकरणाकडे दुर्लक्ष झालं, हरिण पैदास केंद्राकडे दुर्लक्ष झालं। आता पुढील काळामध्ये कशा पद्धतीने उपाय केला? तुम्हाला आपण काम करायला सुरुवात केली आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला 100% याच्यामध्ये खूप बदल दिसणार आहेत मोठे मोठे। आम्ही एक डार्क स्काय पार्क आदरणीय भाऊंनी सांगितलं आहे, आम्ही डार्क स्काय पार्क हे डेव्हलप करतो आहे। ते भारतातला पहिला डार्क स्काय पार्क असणार आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण हरिण पैदास केंद्राच्या संदर्भात मागे जे काही घटना घडली त्या संदर्भात आपण चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या ह्या संपूर्ण परिसराचा या निमित्तानं कायापालट झालेला दिसेल आणि या निमित्तानं स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती झालेली असणार आहे। फक्त विनंती एवढीच आहे, आपण आपल्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना विनंती करा, आपण इथे या, नक्की या निसर्गाचा आनंद घ्या आणि इथून चांगल्या मेमरीज आपण इथून घेऊन जा। आपल्याला माहिती आहे की शेवटी अकोमोडेशन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आदरणीय भाऊंनी आताच सांगितलं की आपण इथे 20 लोकेशन्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। त्या 20 ठिकाणी छोटे छोटे हट्स आपण उभारणार आहोत आणि ते हट्स पण इथे लोकल स्थानिक लोकांना आपण त्यांना मॅनेज करायला देणार आहोत की जेणेकरून त्याच्यामधून रोजगार निर्मितीसुद्धा होईल आणि येणाऱ्या पर्यटकांना तेथे थांबतासुद्धा येईल। धन्यवाद। ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस थंड हवेचे ठिकाण कुठले तर पाल याचा उल्लेख व्हायचा। योगायोगाने ते आपल्या जिल्ह्यामधले असलेलं ठिकाण, या ठिकाणाचा पर्यटनाकरता फायदा व्हावा, इथे लोकांनी आकर्षित होऊन यावं याच्याकरता वेगळे उपक्रम आदरणीय आमदार महोदय असतील किंवा आमचे शेख साहेब असतील, पाटील साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या DPTCमधून या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले। त्याच्यामध्ये आज सफारीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं। त्याचप्रमाणे आता पुढच्या काळामध्ये इथे राहण्याकरता काही पॉईंट्स आम्ही निवडले की तिथे छोटे छोटे हट बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि सातपुडा म्हणजे एक मोठं वैभव आहे, एक आपल्या देशाचं एक मोठं वैभव असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीमध्ये हे पालगाव आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्यांचं आकर्षण इथे वाढणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हे करत असताना जनतेचंही सहकार्य आम्हाला खूप मिळतं आहे। भाऊ, एकीकडे तुम्ही सफारी चालू करताय, मात्र दुसरीकडे हरिण पैदास केंद्राला धूळ खात पडलेलं आहे, यावर काय म्हणणार आपण? निश्चितपणाने आपण म्हटलं ते खरं आहे, पण त्याचाही आम्ही आता मागोवा घेतलेला आहे आणि त्याच्याकडे तर आमचं लक्ष राहणार आहे। पुढच्या काळामध्ये आपलं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल। आपण एकीकडे पर्यटनासाठी निधी देतात आहे करोड रुपयाचा, तसंच आपण विश्रामगृहालाही निधी दिला आहे, म्हटलं तिथे आकर्षण जो होता पूल तो आजही भंगारमध्ये पडलेला आहे। 2 मधला जो जोडणारा पूल आहे तो आताच त्याच्यामध्ये पण आता जस्ट मागणी आलेली आहे, लोकांनी मागणी केली आपल्या सांगितल्याप्रमाणे। पण आता आपण बघतोय की आपण काम दिल्यानंतर काम पाहण्याकरता सुद्धा पालकमंत्री इथे पोहोचतोय, त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती दुरुस्त करण्याचं 100% आम्हाला आपल्या लक्षात येतं आहे आणि तुमच्याही सूचना आम्ही लक्षात घेऊ, कारण की शेवटी तुम्ही सुद्धा जळगावचे नागरिक आहात। आपण सगळीकडे जातो, कोकणात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण खरं कोकण अर्ध कोकण इकडे सुद्धा आहे। त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की इथल्या मुलांना रोजगार मिळावा, स्थानिक लोकांना कामधंदा मिळावा, त्याचबरोबर पर्यटन वाढावं आणि पाल हे नाव देशामध्ये गाजावं हीच आमची इच्छा आहे। हो, या सफारीमध्ये 20 ते 25 किलोमीटरची जेवढी सफारी आहे, या सफारीमध्ये दर्प, तुळस आणि निरगुड ही मोठ्या प्रमाणात आहे। याच्या निर्मूलनासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? ते मला सांगता येणार नाही, शेवटी मी आमच्या अधिकाऱ्यांना ते सांगेल। कारण तृणभक्षी प्राणी ज्यांना जे गवत हवस आहे ते इथे मुळीच दिसत नाही आहे, ते करू आपण। मागच्या 2 वर्षापासून आपण या कार्यक्रमासाठी आपण मेहनत घेतलेली आहे भरपूर आणि पाल सफारी जी आपण सुरू केली जंगल सफारी, तर त्याच्यामध्ये लोकांना इथं रोजगार मिळावा या उद्देशानं आपण ह्या सफारीचा प्रोजेक्ट आपण चालू केलेला आहे। भविष्यात आपण इथं अजून 2-3 प्रोजेक्ट्स आपल्याला कशा पद्धतीने सुरू करता येतील याचं आम्ही नियोजन करतोय आणि 5 ते 6 महिन्यामध्ये अजून इथं एक कॅम्पिंगचं साईट असेल, ॲडव्हेंचरस टुरिझम असेल, एक नक्षत्र गार्डन वगैरे असेल, असे काही प्रकल्प आम्ही इथं घेऊन येणार आहेत, ज्यातून अजून लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या पालचं जे नाव आहे ते महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण सगळ्यात पुढे घेऊ। डार्क स्काय जे आहे तिथं तारे किंवा जे खगोलशास्त्रीय जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी आहे, त्याच्यातनं आपल्याला प्लॅनेट्सचा अभ्यास करता येईल, स्टार्सचा अभ्यास करता येईल, अशा जागा आपण ऑलरेडी निवडलेल्या आहेत। 3 जागा आहेत, तर तिथं आपण प्रस्ताव सादर केलेले आहेत DPTCच्या माध्यमातून। त्यांना जर एकदा मंजुरी जर मिळाली तर आपल्याला ॲस्ट्रो टुरिझम हे आपल्याला आपल्या
जळगावमध्ये सुरू करता येईल आणि हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडणार असेल. येस, शाळेतल्या मुलांसाठी आपण खास सवलत देणार आहोत. माझं टार्गेट एकच आहे की मुलांमध्ये फॉरेस्टबद्दल, वनाबद्दल त्यांच्यात एक सेन्सिटिव्हिटी निर्माण व्हावी. त्यासाठी माझं प्लॅनिंग असं आहे की जळगावमध्ये आणि आसपासमध्ये जेवढ्या शाळा असतील, आश्रमशाळा असतील, त्या मुलांना एकदम निशुल्क दरामध्ये इथं सफारीची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आपल्याला वनसंवर्धनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान त्यांना देता येईल. सर, या सफारी प्रोजेक्टमध्ये रोजगार, स्थानिकांना रोजगार आणि सफारीच्या इतर सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे प्रामुख्याने. मात्र तृणभक्षीय प्राण्यांसाठी ग्रासलँड जे आपण म्हणतो ते इथे कुठेच दिसून येत नाही आहे. त्या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार आहात? हा इनिशियल हा फर्स्ट फेज आहे. सेकंड फेजमध्ये आम्ही त्याच्यावरती ते प्रपोजलमध्ये आम्ही टाकलेलं आहे. भविष्यामध्ये तिथं ग्रासलँड डेव्हलपमेंटचा सुद्धा आम्ही तिथं प्रयत्न करणार, जेणेकरून तृणभक्षी प्राण्यांचं जे संख्या आहे तिथं वाढली जाईल.